नमस्कार, मी हेमंत देसाई। मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्या प्रचंड आहेत। त्याचं शेत संपूर्णपणे खरवडून निघालं आहे, पिकं संपूर्ण नष्ट झालेली आहेत। केवळ मराठवाडा नाही, सोलापूर असेल, विदर्भातले काही जिल्हे असतील, 30 जिल्हे संकटात आहेत महाराष्ट्रात। अशा वेळी बँकांच्या नोटिसा येत आहेत शेतकऱ्यांना। म्हणजे कठीण आहे, म्हणजे लाज वाटायला पाहिजे या बँकांना की तुम्ही नोटिसा पाठवताय कर्ज वसुलीच्या। कर्ज माफी करायला पाहिजे तर कर्ज वसुलीच्या नोटिसा जातात। एकीकडे बँकांच्या 16 लाख कोटी रुपयांची कर्ज उद्योगपतींची माफ करण्यात आलेली आहेत गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या 8-10 वर्षांमध्ये। आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली का? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पहिल्यांदा झाले तेव्हा त्यांनी शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली। त्यामध्ये 1.5 लाख काही अटी शर्ती घालून माफ करण्यात आले, पण फक्त 68% शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला। उलट उद्धव ठाकरेंनी कर्जमाफी केली, त्याच्या 91% लोकांना शेतकऱ्यांना फायदा मिळाला। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे 35,000 कोटी रुपये थकीत आहेत फक्त, आणि उद्योगपतींचे हजारो कोटी थकीत आहेत, पण उद्योगपतींना एक न्याय आणि शेतकऱ्यांना एक न्याय। काय चाललंय काय? हे थांबवा, हे कळकळीचं आव्हान आहे माझं फडणवीस तुम्हाला आणि मोदींना।